हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर आज सकाळी ना सुरुवातीच्या स्लॉटमध्ये मी आज घेतलेलं होतं तलाठीचं हे जे पुस्तक आहे माझ्याकडे प्रश्नपत्रिका संच आहे. तर यातील मी प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करायला घेतलेलं आहे आणि यामधील मी मराठीचे जे प्रश्न होते ना ते संध्याकाळी मी स्वयंपाक बनवत असताना माझ्या मिस्टरांनी मला विचारलेले होते. म्हणजे ग्रामर माझं कितपत तयारी चालू आहे त्याचंसुद्धा त्यांनी आज रिव्हिजन घेतलेले आहे. तर यातीलच मला त्यांनी प्रश्न विचारले आणि बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं माझी बरोबर आलेली आहेत मराठी ग्रामरची. तर इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्तेचं या प्रश्नपत्रिकांमधील ॲनालिसिस मी दुपारी अभ्यास करताना केलेला आहे. त्यातील गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत ते सोडवलेले होते आणि इंग्रजी ग्रामरचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित पाहून घेतलेले आहेत. त्यामध्ये अँटोनिम सिनोनिम कशा प्रकारचे होते ते, त्याचबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेझल वर्ब्स वगैरे कशा पद्धतीने आलेले होते ते पाहून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना मग मी माझा मास्टर्सचा 1-1.5 तास अभ्यास केलेला आहे. त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घेतला आणि पुन्हा एकदा सुरू केलेला आहे अभ्यास. तर या वेळेमध्ये मग मी आपले ICDSचे जे तांत्रिक विषयाचे प्रश्न आहेत ते वन लाईनर वाचलेले आहेत आणि या विषयासाठी माझ्याकडे विजयपथ पब्लिकेशनचं बुक आहे. बरेच जण अजूनही प्रश्न विचारत आहेत की ICDSसाठी कुठलं बुक वापरता, तर त्यांच्यासाठी सांगितलं. त्यानंतर इंग्रजीचे मी माझं रोजचं जे स्ट्रक्चर आहे 50-50-50 व्होकॅब्युलरीचं ते कंप्लीट केलेलं आहे. इंग्रजीचं व्हॉकॅब्युलरी आपलं साईड बाय साईड चालू असलेली चांगलं आहे, कारण आपण रेग्युलर जर व्हॉकॅब्युलरी थोडी थोडी वाचत राहिलो तर आपल्याला ती व्यवस्थित लक्षात राहू शकते आणि रिव्हिजनसुद्धा आपली त्याची झाली पाहिजे. त्यामुळे मग मी डेली बेसिसवरती इंग्लिश व्हॉकॅब्युलरी जी आहे ती वाचत असते. त्यानंतर आज इव्हिनिंग टाईमला मी कुठलेही व्हिडिओ ऐकलेले नाहीत. जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला मराठी ग्रामरची आज माझी रिव्हिजन माझ्या मिस्टरांनी घेतलेली आहे. तर ते छानपैकी माझे रिव्हिजन कधीमधी घेत असतात. आलेले प्रश्न किंवा कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते सांगत असतात, कारण त्यांनीसुद्धा यापूर्वी परीक्षा देऊनच सर्व्हिसला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांचासुद्धा मला खूप आधार आहे आणि ते मला व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर रात्रीची जेवणं वगैरे आवरल्याच्या नंतर मग मी पुन्हा एकदा गुणोत्तर प्रमाण या गणिताच्या टॉपिकवरील जी प्रश्नपत्रिका आहेत मला यांनीच काढून दिलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलेल्या होत्या. तर गुणोत्तर प्रमाण या टॉपिकचा मी अगोदरसुद्धा अभ्यास केलेला होता, परंतु प्रश्नपत्रिका सोडवायच्या राहिलेल्या होत्या. तर पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन करून घेतली आणि त्यानंतर मग मी त्या प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलेल्या होत्या. रात्रीची आपली जेवणं, स्वयंपाक वगैरे जे कामं असतात ना ते मी रात्रीचं रोज लवकर आवरून घेते. शक्यतो माझा 9पर्यंत आवरण्याचा प्रयत्न असतो, परंतु जर थोड्या 15-20 मिनटं जरी लेट झालं तरी आपल्याला 9:30चा जर आपण वेळ धरला तर 9:30 ते रात्री 12:30-1 वाजेपर्यंत आपल्याला जवळपास 3-3.5 किंवा 4ही तास मिळू शकतात आणि आपला बऱ्यापैकी अभ्यास जो आहे तो होऊ शकतो. आणि दिवसा मी तर 11 ते 2 हा जो टाईम आहे तो सुद्धा मी फिक्स माझा ठरलेला आहे. तर माझे एकूण असे 6 तास तरी मला रोजचे भेटत आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नियोजन करू शकता आणि छान अभ्यास तुमचा करू शकता. भेटूयात पुढील एका व्हिडिओ.